श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. शहरातील घनकचरा उचलण्याचा ठेकेदार बदलल्यापासून शहर व गावठाण व हद्दवाढ भागातील रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागानं नुकतेच घनकचरा उचलण्याचा ठेका जुन्या ठेकेदाराकडून रद्द करून नव्या ठेकेदाराला दिला. गेल्या 7-8 दिवसापासून शहरातील विविध भागातील नागरिकांच्या घरातील कचरा न उचलण्यानं रोगाला आमंत्रण मिळतंय. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम जाणवतो. याबाबत संबंधित आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रभागातील कचरा उचलण्यासाठी 4 गाड्यांची सोय करण्यात आली होती. आता त्यात कपात करून या 2 गाड्यांमार्फतच 4 गाड्यांचा कचरा उचलण्याचं नियोजन केल्यानं अनेक भागात आठवडा झाला तरी कचरा उचलला जात नाही. यामुळे अनेकांच्या घरात कचरा भरलेल्या पिशव्या दिसतात. पालिकेकडून वार्षिक कर आकारणीत घनकचरा व्यवस्थापन आणि संवर्धन या अंतर्गत 800 ते 1000 रुपये वसूल केला जातात. असं असताना घंटागाडी नियमित न आल्यानं नागरिकातून नाराजी आणि संताप व्यक्त केला जातोय. याला नव्यानं घेतलेल्या ठेकेदारांनी उचललेले अक्कलशून्य नियोजन आहे हे दिसतंय. नव्या ठेकेदारांनी कचरा उचलणाऱ्या सेवकांना विश्वासात न घेता फक्त फेऱ्या आणि गाड्या कमी करून नफा करण्याचा प्रयत्न केला असं दिसतंय. पण या त्यांच्या योजनेमुळे शहरातील आरोग्य धोक्यात आलंय. पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना जनदर्पण न्यूज चॅनलच्या प्रमुखांनी थेट संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितलं असता नागरिकांनी अशा पद्धतीने अडचण होत असेल आणि नियमित कचरा उचलला जात नसेल तर तातडीने झोन कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून त्या भागात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करता येईल.